राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार. चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य. राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. येत्या 3 महिन्यात जमाबंदी आयुक्तांकडून ही तपासणी केली जाईल अशी माहिती बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे. तर धुळे जिल्ह्यात शेतकरी नसताना विकत घेतलेल्या जमिनीची आकडेवारी आम्ही घेत आहोत. कुणीही रजिस्ट्रेशन करायला आल्यावर त्याचा सातबारा राज्यात कुठे आहे याचा संपूर्ण डेटा देण्याचा एक्सेस आपण मुद्रांक अधिकाऱ्यांना दिलेला आहे. धुळे जिल्ह्यात जर परप्रांतीय लोकांनी जमिनी घेतल्या असतील तर तिथले विभागीय आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांसोबत एक यंत्रणा तयार करून त्याची चौकशी केली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्र कुळ कायद्यानुसार नियमावली आहे. परप्रांतीयांना शेतकरी असल्याशिवाय राज्यात जमीन घेता येत नाही. परंतु काल आपण बघितलं असाल सिंदूरमध्ये मोपा विमानतळ तयार झालं, त्याच्या आजूबाजूला परप्रांतीयांनी जमीन गेल्याच्या तक्रारी आल्या. आज धुळेमध्ये तक्रारी आल्यात. त्यामुळं महाराष्ट्र कुळ कायदा नियम ज्यांनी तोडलेला आहे. आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून संपूर्ण सर्वेक्षण करणार आहोत की परप्रांतीयांच्या रजिस्टर केलेल्या आहेत, जमिनी घेतलेल्या आहेत, त्यांनी कुळ कायद्याचा भंग केला असेल तर अशा जमिनी शासनाच्या नावाने जमा करू. या जमिनी शासन ताब्यात घेईल. चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्री केली असेल आणि आमच्या महाराष्ट्रात या ठिकाणी शेतकरी नसताना शेती खरेदी केली असेल, जमिनी खरेदी केल्या असतील, हे नियमबाह्य आहे. हे महसूल कायद्याच्या कुळ कायद्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. इंग्रज सोडून गेल्यानंतर ख्रिश्चन मालमत्ता ज्या होत्या महाराष्ट्रामध्ये त्यावर आज नाशिकमधली एक तक्रार अशी होती की या ख्रिश्चन जमिनी एका तिसऱ्या व्यक्तीने लाटल्या. त्यामुळे तिथे 5,000 परिवाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर आम्ही आता एक जमाबंदी आयुक्त, आमचे IGR आणि आमचे महसूलची 5,000 परिवाराच्या कुटुंबाकरता देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला चौकशी लावलेली आहे. निश्चितपणे या 5,000 परिवाराला न्याय मिळवून देण्याचं काम सरकार करणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.